तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहेत 6:45। नेहमीप्रमाणे घेतलेली आहे किटली आणि चाललेलं आहे दूध आणायला। वारा सुटलेला आहे, भरपूर हवा, त्यामुळे थंडी एकदम जास्तच असते। तर मित्रांनो 9 वाजलेले आहेत आणि तरी पण थंडी काही गेलेली नाही, जोरात थंडी वाजते, हातबीत एकदम थंड झाले। तसं खाणीव चाललेला आहे, नाश्ता वगैरे केला, पोहे खाल्ले, चहा वगैरे पिला आणि आता खाणीव चाललेलो आहे। तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 11, 11:15 वाजलेले आहेत आणि हे आपली आडवी मशीन आहे, तिची जो मेन शाफ्ट असतो त्याच्या दोन्ही साईडच्या बेरिंग उडाल्या, त्यामुळे काम थांबवलेलं आहे। शाफ्ट काढून घेऊन गेलेले आहेत मशीनवरती दुरुस्त करायला। आता त्यांना यायला मला वाटतं 2-3 वाजतील, कामगार गेलेत, त्यांना तेच घेऊन गेलेले आहेत। बघूया आता आपण जाऊया घरी, जेवण वगैरे झालंय का बघूया। 11:30 वाजलेले आहेत, मांजरांना दूध बघा। थोडासा भात गरम आहे म्हणून त्यांना भाजते। कोण? दोघीच्या दोघी मनी मी लपून बसला। आम्ही हिट पकडणार, तुम्ही हिट पकड, आम्ही हिट पकडणार। अच्छा, तुला लिहायला शिकू? अच्छा, इथं असं लिहायचं। आता आपण ब्लॉग लिहितोय ना, काय लिहितोय आपण? ब्लॉग। ब्लॉग बोल, ब्लॉग। बॉग नाही, बर ठीक आहे, ते लिहायचे। अरे तू पेनाची निपच घालवलीस येड्या। उठला, ते लिहायचं नमस्कार। मित्रांनो 2 वाजलेले आहेत, 1:15 वाजलेले आहेत। वरती जाऊन बसलेलो, ब्लॉग लिहित होतो, ब्लॉग लिहिला आणि पोस्ट केला। खाली आलोय आता। आणि सर्वात शेवटला जेवत असल्यामुळे जेवण काय राहिलं नाही, संपलं। कारण की गावातले 1-2 जण आलेले जेवायला, त्यामुळे। तर आई बघा आळूच्या वड्या बनवते, आता अजून अर्धा तास थांबायला लागणार। तर 3:30 वाजलेले आहेत, ऊन पडतंय, हवा पण येते आणि ऊन पण येते। 3-4 दिवस झाले पाणी मारलेलं त्याला, झाडांना, त्यावरती आज मारतोय। तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 5 आणि आपण इकडे शेडवरती आलेलो विटांच्या। कामगारांना पाण्याची पाईप कमी पडत होती, त्यामुळे ती पाईप आपल्याकडे एक्स्ट्रा होती, ती खाली पुरलेली होती जमिनीमध्ये, ती ओढून काढली। त्याला भरपूर टाईम गेला, जवळपास मला वाटते 200 फूट पाईप आहे, त्यातली एक 50 फूट पुरलेली होती, ती ओढून काढली, पुढे तळ्यामध्ये लावली। तळ्यातलं पाणी आटल्यामुळे मोटर पण पुढे घेऊन गेला, ते थोडा तिथे 1-1.5 तास आपला गेला, 1.5-2 तास गेला। हे हात बघा कसे खराब झाले त्याच्यामुळे। आता घरी चाललेलं आहे, कारण की त्या मोटरसाठी वायर कमी पडलेली आहे, तर घरामध्ये वायर आहे की नाही बघायला पाहिजे, नाहीतर मग एखादी नवीन सर्व्हिस वायर आणायला लागेल। शिजवलेलं रताळ खातोय मित्रांनो, उपवास असल्यामुळे गुरुवारचा मार्गशीर्ष, त्याच्यामुळे रताळे शिजवलेले आहेत।
हो. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 6:45. पूर्ण अंधार पडलेला आहे. हे बघा ह्या साईडून तुम्हाला समजेल. गाडी भरायला लावलेली आहे. जो आपला माल कटिंग केलेला होता त्यासाठी गाडी भरायला लावलेली आहे आणि अजून थोडा टाइम लागू शकतो. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.